नमस्कार, माझं नाव आहे सनी चाबुकस्वार। लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की युट्यूबचा चॅनल ओपन केल्यानंतर त्याचं कस्टमायझेशन कशा पद्धतीने करायचं असतं जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील किंवा आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतील। आणि माझा पण हा युट्यूब चॅनल आहे। मी गेली 3 वर्ष झालं डिजिटल मार्केटिंग शिकवत आहे आणि मी स्वतःसाठी एक चॅलेंज घेतलेले की माझं युट्यूब चॅनल ओपन झालेलं आहे आणि त्यानंतर माझा मोनोटाईज पण झालेला आहे। आता माझं टार्गेट आहे की 6 महिन्यामध्ये मला 1 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत। मग त्यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी करतोय त्या गोष्टी मी तुम्हाला पण सांगणार आहे। आणि मेन म्हणजे चॅनल ओपन केल्यानंतर आपल्याला काही बेसिक सेटिंग्स करावे लागतात ज्या गरजेचे असतात। शेवटी चॅनल ग्रो करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, तो म्हणजे कंटेंट आणि कंटिन्युटी। ह्या 2 गोष्टी ठेवल्याशिवाय आपला चॅनल व्हायरल होत नाही। म्हणजे बेसिक सेटिंग असतात त्या आपल्याला कराव्याच लागतात। पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की कस्टमायझेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे, होम टॅब आणि प्रोफाईल कशा पद्धतीने आपण सेट करू शकतो, लिंक कशा पद्धतीने ऍड करू शकतो, डिस्क्रिप्शन असेल किंवा बॅनर असेल, हा बॅनर कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती सेट करू शकतो। जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी वर लिंक पण देत आहे आणि तुम्ही जाऊन चॅनलवरती तो बघू पण शकता। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण चॅनल ओपन केल्यानंतर मग काय सेटिंग केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या चॅनलला कोणतीही अडचण नाही आली पाहिजे किंवा डिफॉल्ट अपलोड कोणकोणत्या गोष्टी आपण ठेवू शकतो। इथं बघा, सेम मगाशी जसं आपण गेलो होतो पहिल्या व्हिडिओमध्ये जसं आपण गेलो होतो, इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन येतो व्ह्यू युअर चॅनल। ज्यावेळेस आपण इथं क्लिक करतो त्यावेळेस आपण आपल्या क्रिएटर स्टुडिओवरती येतो आणि इथं आल्यानंतर बघा कस्टमाइज चॅनलचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। म्हणजे युट्यूबवरून आपण ज्यावेळेस इथं क्लिक करतो कस्टमाइज चॅनल, तर पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेलेच आहेत जे कस्टमायझेशन कशा पद्धतीने केलं जातं। या दोन्ही गोष्टी मी दाखवून लिंक पण कशा टाकायला सांगितलेलं। आपली जे सेटिंग गरजेचे असतात त्या सेटिंगसाठी मी इथं क्लिक करतो। इथं तुम्हाला ऑप्शन दिसेल सेटिंगचं ऑप्शन, तर त्या सेटिंगवरती मी क्लिक करतोय। आपल्या डाव्या बाजूला तो ऑप्शन आहे। सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल सगळ्यात पहिल्यांदा तर जनरलचं ऑप्शन आहे, तिथे US डॉलर दिसते, ते US डॉलर राहू द्या, तुम्ही इंडियन रुपीज पण घेऊ शकता, पण हेच राहू द्या, थोडं बघायला पण चांगलं वाटतं, कॅल्क्युलेशन लगेच समजून जातात आपल्याला। त्यानंतर बघा पुढचं इथं चॅनलचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं। चॅनलचं ऑप्शन आलं ना तिथं कंट्री डिफॉल्ट असते, नसेल तर सिलेक्ट करा आणि ते कीवर्ड्स टाकायला विसरू नका। म्हणजे ह्या कीवर्ड्स तुमचा चॅनल रिप्रेझेंट करतात। म्हणजे बऱ्याच वेळा काय करतो की आपण युट्यूबला जाऊन डायरेक्ट सर्च करतो, आपल्या चॅनलने कोणी सर्च करत नाही। समजा आपल्या अनोळखी व्यक्तीने जर सर्च केलं, फॉर एक्झाम्पल एखाद्याला डिजिटल मार्केटिंग शिकायचं आहे आणि त्यांनी जर युट्यूबला जाऊन टाकलं की डिजिटल मार्केटिंग इन मराठी, डिजिटल मार्केटिंग मध्ये युट्यूब चॅनल कसा बनवायचा, अशा भरपूर गोष्टी असतात जे ते वरती सर्च करतात। सर्च केल्यानंतर आपला पण व्हिडिओ किंवा आपला पण चॅनल तिथं जाऊन जर बसवायचा असेल आपल्याला, तिथं कीवर्ड्स टाकणं खूप गरजेचं आहे। जसं मी टाकलेले सनी चाबुकस्वार व्लॉग, सनी चाबुकस्वार व्हिडिओ, हे जे टाकलेले कीवर्ड्स, टीच डेअरिंग, बी परफेक्ट, म्हणजे जे कंटेंट मी घेतो त्याच्या मी कीवर्ड्स इथं टाकलेले आहेत। हे लक्षात घ्या, चॅनलच्या कीवर्ड्स आहेत, व्हिडिओच्या नाही आहेत। व्हिडिओच्या कुठे टाकायच्या सांगतो मी तुम्हाला। इथं बघा, ह्या कीवर्ड टाकल्यानंतर सेव्ह करायचे आहेत, कंपल्सरी ह्या कीवर्ड टाकणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे चॅनलचे अल्गोरिदम खूप चांगल्या पद्धतीने सेट होतात। आणि दुसरं जो आपल्याला सेटअप करायचा आहे तो अपलोड डिफॉल्ट मध्ये, नसेल केलं तर नक्की करा। अपलोड डिफॉल्ट वरती क्लिक करायचं आहे। अपलोड डिफॉल्ट मध्ये तुम्हाला इथं सगळ्यात पहिल्यांदा दिसतंय टायटल। टायटल तुम्ही शक्यतो, आता सुरुवातीला मी नावच टाकलेले, तुम्ही ज्यावेळेस अपलोड व्हिडिओ करता, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की कशा पद्धतीने व्हिडिओ अपलोड करायचा असतो। पण इथं डिफॉल्ट अपलोड मध्ये टायटल इथं मी माझं नाव दिलेले। डिस्क्रिप्शन इम्पॉर्टंट आहे। जर तुमचा सेम प्रकारचा कंटेंट असेल, म्हणजे एकच समजा माझा डिजिटल मार्केटिंगचा एक सेमच कंटेंट जर मी माझ्या चॅनलवरती टाकत असेल तर मी डिस्क्रिप्शन एकदाच टाकून ठेवून मला परत परत टाकण्याची गरज नाहीये, तर ते इथून असतं। आणि ते विजिबिलिटी आहे ते तुम्ही पब्लिक ठेवू शकता, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की डायरेक्ट पब्लिकला दिसायला सुरुवात होईल। तर हा एक बेसिक सेटअप आपल्याला करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपला चॅनल अल्गोरिदम मध्ये सेट होतो आणि तो सेट झाल्यानंतर ज्यावेळेस कोणी सर्च करेल आपल्या कंटेंट सारखा कंटेंट, तर त्यांच्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये आपला पण व्हिडिओ जाऊन बसतो। त्या बेसिक सेटिंग आहेत, तुम्ही नक्की तुमच्या चॅनलवरती त्या सेटिंग करा आणि तुमचा चॅनल पण 100% ग्रो करणार, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या चॅनलचं नाव आहे सनी चाबुकस्वार, नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण कशा पद्धतीनं व्हिडिओ अपलोड करू शकतो। त्याचा एक फॉर्मॅट असतो आणि तो फॉर्मॅटने व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केला तर ते व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि सबस्क्रायबर वाढण्याचे चान्सेस पण जास्त असतात। तर माझ्या चॅनल आता सबस्क्राईब करा। युट्यूब बद्दल जर तुमचा काही डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करा। बी परफेक्ट, लेट्स बिगिन।